आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया यर्मयाह 17:17. तू मला भयावह असे होऊ नकोस, संकटाच्या दिवशी तू माझा आश्रय आहे. तू मला भयावह असे होऊ नकोस, संकटाच्या दिवशी तू माझा आश्रय आहे. तर या वचनामध्ये आपण बघू शकतो की यर्मिया छुटकाराची म्हणजे सुटकारासाठी त्या प्रार्थना परमेश्वराला करतो. की आपण बोलतो परमेश्वराला की परमेश्वर ह्या वचनामध्ये जसं यर्म्या बोलतो की परमेश्वर तुम्हाला घाबरवू नकोस. परमेश्वर आपल्याला कशाला घाबरवेल? जेव्हा आपण काही चुक्या करतो, जेव्हा काही पाप करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला घाबरवतो. म्हणजे इस्रायली लोकांनी जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलं तेव्हा परमेश्वराने त्यांना घाबरवलं आणि दुसऱ्या लोकांच्या खाली त्यांना बंदी बनवलं, कारण की त्यांनी पाप केलेलं. पण वचन हे पण म्हणतं की संकटाच्या दिवशी तू माझा आश्रय आहे. आणि जेव्हा ते बंधनांमध्ये होते त्या संकटाच्या वेळी तेव्हा परमेश्वराला ते पुकारतात, ते परमेश्वराला बोलवतात आणि परमेश्वर त्यांना काय करतो? सोडवतो. तसंच आपल्या संकटांच्या वेळी आपण काय करायचं? परमेश्वराला त्याचा आश्रय, परमेश्वर आपला आश्रय आहे. वचन म्हणतं की जेव्हा संकट येतो तेव्हा तू माझा दृढगड असल्यामुळे मी तुझ्याजवळ पळून येतो परमेश्वरा. म्हणजे तुझं शरण मी घेतो, तुझा आश्रय मी घेतो. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये कोणते त्रास येतात, जेव्हा वेदना येतात, संकट येतात, त्यावेळेला कोणत्या मनुष्याची सहायता न बघता पहिले परमेश्वराजवळ तुम्ही पळून या, परमेश्वराच्या आश्रयात या. नक्की परमेश्वर तुम्हाला स्वातंत्र्य करेल. तुमच्या गोष्टीमधनं, तुमच्या संकटांमधनं परमेश्वर तुम्हाला बाहेर काढेल. आणि तेवढंच नाही, आपल्याला परमेश्वराशी प्रेम करायचं आणि त्यांच्या आज्ञांचं पालन करायचं, जेणेकरून परमेश्वर आपला शत्रू नाही बनणार. कारण की जर आपण वाईट काम करणार तर परमेश्वर आपला शत्रू बनून जाणार. परमेश्वराला वाईट गोष्टी आवडत नाही. पण जर आपण त्याच्या मार्गावर चालणार तर परमेश्वर निश्चय त्याने जे त्याच्या वचनांमध्ये आशीर्वाद दिले आपल्या जीवनामध्ये तो पूर्ण करणार. चला हे वचन ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुझ्या वचनासाठी आम्ही धन्यवाद देतो राजा. जे कोणी संकटांमध्ये आहे परमेश्वर, तू त्यांचा रक्षक बनून परमेश्वर, तू त्यांचा उद्धार करता परमेश्वर बनून त्यांना उद्धार दे, त्यांना सोडव राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.